शिपूर येथील ग्रामदैवत श्री यल्लमादेवीच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागतोत्सुक सरपंच सौ मनीषा बनसोडे, उपसरपंच श्री संजय देसाई तसेच ग्रामपंचायत सदस्य राजू देसाई, नितीन शिंदे व सौ पूजा नाईक, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग, ग्रामपंचायत कार्यालय शिपूर। शिपूर येथील श्री यल्लमादेवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागतोत्सुक श्री धुळेश्वर ज्वेलर्स बेळंकी। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे तयार दागिने व हॉलमार्कचे दागिने ऑर्डरीप्रमाणे मिळतील। प्रोप्रायटर अमर सूर्यवंशी, शिपूर। शिपूर येथील श्री यल्लमादेवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागतोत्सुक श्री राजू उर्फ RR देसाई, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तसेच द्राक्ष बागायतदार व JCB मालक, शिपूर। शिपूर येथील श्री यल्लमादेवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागतोत्सुक हॉटेल गंगाटेक रेस्ट्रो बेळंकी, शिपूर। आमच्याकडे फॅमिलीसाठी खास स्वतंत्र सोय, लहान मुलांना खेळण्यासाठी सर्व प्रकारची सोय, वाढदिवसाच्या पार्टीसाठी खास सोय, कॉन्फरन्स हॉल, डीजे व माईक सिस्टीम उपलब्ध। निसर्गरम्य हवेचे ठिकाण, एक वेळ अवश्य भेट द्या। प्रोप्रायटर श्री अंकुश कोरे, बेळंकी। शिपूर येथे यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी घोडागाडी शर्यतीचे आयोजन। पाहूया आमचे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती। मिरजपूर भागातील शिपूर येथे श्री यल्लमादेवीच्या यात्रेनिमित्त बुधवार दिनांक 24 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता भव्य बैलगाडी, घोडागाडी व आदत बैलगाडी तसेच सिंगल घोडा पळविणे इत्यादी शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे। या शर्यतीमध्ये सहभाग घेण्यासाठी परिसरातील सर्व बैलगाडी मालक, घोडागाडी मालक व शर्यती पाहणारे सर्व शौकीन वर्ग या सर्वांनी उपस्थित राहून शिपूर डोंगरवाडी मैदान पट्टा येथे उपस्थित राहून शर्यतींचा थरार पाहण्यासाठी उपस्थित राहावे असे यात्रा कमिटीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे। शर्यतीचे बक्षिसे पुढील प्रमाणे: बैलगाडी अ गट प्रथम क्रमांक 51,000 रुपये, द्वितीय 30,000 तर तृतीय 20,000। बैलगाडी ब गट प्रथम क्रमांक 21,000, द्वितीय क्रमांक 15,000, तृतीय क्रमांक 7,000 रुपये। आदत बैलगाडी प्रथम क्रमांक 15,000, द्वितीय 10,000 तर तृतीय 7,000। घोडागाडी शर्यत प्रथम 15,000 रुपये, द्वितीय 10,000 व तृतीय 7,000 रुपये। पाहूया आमच्या प्रतिनिधी समोर शर्यतीविषयी यात्रा कमिटी सोबत केलेली चर्चा। तर शिपूर गावच्या यल्लमादेवीच्या यात्रेच्या निमित्तानं 24 तारखेला सकाळी 9 वाजता भव्य अशा बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर त्या शर्यतीमध्ये कुठलं बक्षीस किती आहे आणि कशा पद्धतीचं नियोजन केलं आहे आणि कशा पद्धतीचं किती अंतर असणार आहे हे सर्व सविस्तर आपणाला यात्रा कमिटीमधील सदस्य माननीय संजयदादा देसाई याबद्दल सविस्तर बोलणार आहेत। दादा नमस्कार। बैलगाडी शर्यतीचं कसं नियोजन केलं आहे, बक्षीस किती आहे काय, आणि बैलगाडी शौकीनांना तुम्ही कशा पद्धतीचं आवाहन करणार याविषयी थोडक्यात सांगावं। बैलगाडी शर्यतीचं नियोजन ही आमच्या गावची यल्लमाची यात्रा आहे। यल्लमाच्या यात्रेच्या अनुषंगानं आम्ही हे बैलगाडी शर्यतीचं नियोजन ठेवलं आहे। मध्ये कोविडच्यामुळं किंवा मध्ये हे बैलांच्या आजारामुळं भरपूर दिवस शर्यती सुटल्या नाहीत आमच्या गावाला, त्यामुळे ह्या वर्षी जी शर्यती सुटणार आहेत त्या अशा आम्ही मोठ्या बक्षीस ठेवून छोटं गाव पण मोठं बक्षीस अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे। आता आमच्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून जे बैलगाडी शर्यतीचे म्हणजे शर्यतीमध्ये प्रवेश घेणारे जे शर्यतीचे मालक आहेत, बैलगाडीचे मालक किंवा इतर जे शौकीन आहेत त्यांना तुम्ही कुठले बक्षीस किती आहे, किती नंबर तर त्याविषयी थोडक्यात सांगा ना। हो सांगा की पहिलं जनरल अ गटाचं बक्षीस 51,000चं आहे, दुसरं 30,000 रुपयाचं आणि तिसरं 20,000चं। असं हे पहिलं, दुसरं, तिसरं अ गटाचं। ब गटाचं जे शर्यती आहे त्या ब गटाच्या शर्यतीमध्ये 20,000चं, दुसरं 15,000 आणि तिसरं 10,000। तिसरं आदतचं जे आहे त्याच्यामध्ये पण 15,000, 10,000, 7,000 असं 3 क्रमांकांनी 3 बक्षीस आहेत। आणि घोडागाडी ते 15,000,
7,000 आणि 5,000 असं 4 राऊंड ठेवलेले आहेत आम्ही. काय सुविधा केलीत? इथं शासनाच्या नियमाटीनुसार लसीकरणाचे सर्टिफिकेट इथं घेऊन यायला लागणार, ज्या त्या बैलगाडी मालकांनी डॉक्टरची व्यवस्था, मग बैलाच्या पाण्याची व्यवस्था, पाणी पिण्याची व्यवस्था सगळी केलेली आहे, करणार आहे मी इथं. आणि त्या अनुषंगानं ज्या लोकांनी इथं ह्या पट्ट्याचे एक खासियत अशी आहे की महाराष्ट्रभरातली लोक डोंगरवाडीचा पट्टा म्हणलं की आतुरतेनं बघतात. कारण आता आम्ही 3 वर्ष झालं बघतोय, कारण जगात म्हणजे सगळीकडे चालू आहे. ते सारखं आम्हाला विचारतात की तुमच्या गावाला अजून मैदान का काढलं नाही, काय झालं आहे. मग आम्ही ठरवून सगळ्यांनी म्हणलं ह्या वर्षी आपण यात्रा मोठी करूया. मग डेप्युटीच्या सहाय्यानं आपण सगळं नियोजनीबद्ध केलं. त्याला आपल्या गावातला जो प्रतिसाद चांगला मिळाला, त्यामुळं प्रत्येक शर्यत शौकीनाने आपल्याला सांगितले की आपली गाडी भले 10 लाखाचं मैदान असलं तर आपण शिपूर पट्ट्याला गाडी पळवणार, डोंगरवाडी पट्ट्याला. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आमच्या ST न्यूज मराठीच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी शर्यती शौकीनांना एक आवर्जून सांगावंसं वाटतं आहे की मिरज पूर्व भागातील डोंगरवाडी पट्टा हा महाराष्ट्रामध्ये एकमेव गाजलेला पट्टा आहे. आणि या ठिकाणी अनेक भागातून, अनेक प्रदेशातून या ठिकाणी बैलगाडीचे शर्यती बघायला लोक येतात. तर या ठिकाणी येणाऱ्या 24 तारखेला भव्यदिव्य अशा नियोजित केलेल्या बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शौकीनांनी यावं, या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे. तर या ठिकाणी बैलगाडी पट्ट्यावरून मी बोलतोय, बाळासाहेब गुरव, शिपूर. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.